मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिवदुर्ग शतक महोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. सलग 100 मोहिमांची यशस्वी अशी पूर्तता केल्याबद्दल हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यावेळी शिवदुर्ग फाउंडेशनचे राजेश इंगळे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलंय की शिवदुर्गच्या 100 मोहिमांचं सर्व श्रेय माझ्या मावळ्यांना जातं. माता भगिनींचे देखील मोठं सहकार्य लाभलंय. आज शिवदुर्गचे शिवकार्य उंच शिखरावरती पोहोचलंय. मी थांबलो तरी हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी माझ्या मावळ्यांनी घ्यावी. पुढे ते म्हणालेत की महाराष्ट्रामधील 100 गड किल्ल्यावरती पूजन करणारी शिवदुर्ग ही एकमेव संस्था आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. गड किल्ल्यावर स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती आणि संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवलेत. लहान मावळ्यांना इतिहासाची जाण व्हावी आणि त्यांनी ही परंपरा पुढे चालवावी हा आमचा उद्देश आहे. माझी प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ऊर्जा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोरख कडूस पाटील यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हटले की हे कार्य सातत्यानं सुरू ठेवणं गरजेचं आहे. नव्या पिढीला शिवरायांचा इतिहास समजावून सांगताना गड किल्ल्याच्या स्वच्छतेकडे देखील विशेष लक्ष दिलं पाहिजे. या सोहळ्याला विविध क्षेत्रामधील मान्यवर, मावळे, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शिवसंवर्धन आणि गड किल्ल्याबद्दलची जागरूकता अधिकच दृढ झाली आहे. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, नगरसेवक MD शिंदे, राजू उकांडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रास्ताविक डॉक्टर चंद्रशेखर कळमकर यांनी केलं. अध्यक्षस्थान ॲडव्होकेट गोरख कडूस यांनी भूषवलंय. सूत्रसंचालन मारुती वागसकर आणि प्राध्यापक भरत खोमणे यांनी केलंय. आभार दिगंबर भुजबळ यांनी मानले आहेत. शिवराय सर्वांना. आज श्रीगोंदा या ठिकाणी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन परिवाराच्या वतीनं आम्ही 100 गडकोट ट्रेकिंग मोहीम पूर्ण केल्याबद्दल शतक महोत्सव सोहळा आयोजित केला होता. पेडगाव या ठिकाणी असणाऱ्या धर्मेर गडावरून आम्ही सुरुवात केली आणि किल्ले शिवनेरी या ठिकाणी आम्ही 100वी मोहीम पूर्ण केली. प्रत्येक मोहीम ही आमच्या शिवदुर्ग परिवाराच्या इतिहासाचे पान होतं. प्रत्येक मोहीम ही कठीणच होती. नियोजन, आयोजन आणि प्लॅनिंग यासाठी खूप कष्ट प्रत्येक मावळ्यांना घ्यावं लागलं आणि प्रत्येक मावळ्यांच्या कष्टातून आणि पैशातून आणि श्रमातून घामातून हे शिवदुर्गचे ह्या 100 मोहिमा झालेल्या आहेत. नुसतं गड किल्ले ट्रेक करणं किंवा गडाच्या वर जाऊन पायधूळ घेणं हेच आमचं उद्दिष्ट नव्हतं. त्या गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपल्या स्थानिक लेवलवरती असणारा आपला जो काही वारसा आहे तो वारसा जतन करण्याची नवीन दृष्टी आम्हाला या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन परिवाराला मिळाली. आणि म्हणून हा सर्व शिवदुर्ग परिवार, शिवदुर्ग परिवाराचे मावळे, शिवदुर्ग परिवाराच्या रणरागिणी,
खंबीरपणे एक शिवविचार घेऊन आजपासून ह्या नवीन विश्वामध्ये जाणार आहेत. ही एक संपूर्ण महाराष्ट्रासाठी सिंधुदुर्ग एक मानदंड ठरलेला आहे. स्वतःची आचारसंहिता, स्वतःची नियमावली, स्वतःची शिस्त, या सगळ्या आचारसंहितेवरती सिंधुदुर्ग परिवाराची वाटचाल चालू आहे. या सगळ्यामध्ये सिंधुदुर्ग परिवाराचं संचालक मंडळ आणि संपूर्ण टीम खंबीरपणे साथ देत आहेत, म्हणून हा सिंधुदुर्गाचा गाडा पुढे चाललेला आहे. तर शिवप्रेमींनी महाराजांच्या गड किल्ल्याची पायदळ घेतलीच पाहिजे, परंतु महाराजांचं जे कार्य आहे, जे गड किल्ले आहेत आणि स्थानिक लेवलवर जो वारसा आहे, तो आपला वारसा आपण जतन केला पाहिजे. आपले गड किल्ले आपणच जतन केले पाहिजे, कारण ते आता आपण नाही जतन केले तर आपण येणाऱ्या पिढीला ते दाखवू शकत नाहीत. म्हणून आपण हे गड किल्ले जतन करण्यासाठी आपल्या मनामध्ये ऊर्जा ठेवून आपण हे कार्य केलं पाहिजे. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचा शतकीय महोत्सव म्हणजेच आज जवळजवळ 100 पूर्ण मोहिमा, त्यामध्ये गड किल्ले, स्वच्छता, ट्रेकिंग या गोष्टी शिवदुर्ग फाउंडेशन 2018 पासून करत आले. आज 100वी मोहीम, 100 मोहिमा पूर्ण केल्याच्या नंतर आज शिवदुर्गने सर्व मावळ्यांचा एकत्रित सन्मान करण्यासाठी हा शतकीय महोत्सव कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते. तर सर्व मावळे तसेच सर्व पत्रकार बंधू, वकील संघटना, तसेच आपल्या राज्याचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते, तसेच नगराध्यक्ष सर्वजण हजर होते. तर आज या मोहिमेतील आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.